मी आवाज दिला ज्ञाना दोन्ही लेकरं आपले रडतायत पण त्यांना जवळ घे. ज्ञानदेव आले मुक्ताबाईंना एका कुशीत आणि सोबत काकांना एका कुशीत घेतलं आणि हुंदके देऊन लेकरं माऊलींच्या छातीला धरून रडायला लागली. दादा काही नाही रे, जगातली सगळी सण आई बापाशिवाय करता येतात पण दिवाळीला आई बाप पाहिजे असतात. अंगाला उठणं लावायला ओवाळायला गोजीरवाणी आई पाहिजे असते. सगळं संपलं दादा. ज्ञानदेवाचे डोळे भरून यावे, देवराती नाथाने गंमत करावी. मग ते अगं वेगळीच काय, तू रडल्यावर आम्ही काय करायचं? अगं आईच्या नंतर सावरलं असशील तर तू आम्हाला सावरलं. हे मग ते तयारी करणं. असं करू आपण आज मांड्याचा प्रसाद घेऊ. मग ते मांड खायचंय ग, तुला येतं का? स्त्रियामध्ये धैर्य हा गुण आहे. कोणती गोष्ट येत नसेल ना तरी होती म्हणणार. जेव्हा आई गेली तेव्हा लहानसं लेकरू होतं मुक्ताबाई, मांडचं नाही पाहिलं. पण दादाला मांड खायचं म्हणल्यावर मुक्ताबाई म्हणल्या दादा मला मांड येतं करता. पण दादा घरात सामान नाही. आज जर माऊलीच्या मंदिरातून एक निरोप आला की माऊलीच्या मंदिरात सत्ताय भाकरी आणा तर लाखो भाकरी गोळा होतात. तेव्हा मांड करायला त्यांच्याकडे पीठ नव्हतं. माई बाप भाजायला साधन नाही, तेल नाही, तूप नाही, डाळ नाही, गुळ नाही. निवृत्तीनाथ म्हणले काळजी कशाला करते? मी जाताना भिक्षा मागायला मजुरी मागायला गेले याच दिवाळीच्या सणाला. काही लोक मानत होती, काहींनी डाळ दिलं, काहींनी तूप दिलं, काहींनी पीठ दिलं, काहींनी मीठ पूड दिलं. जे देता येईल काहींनी दारं बंद करून घेतली. दिवाळी न मानणारी होती, दिवाळी बोलणारी होती, नाक फोडणारी होती. आज ती सुद्धा माऊलीच्या जीवावर बोटं बसतात. तेव्हा त्यांना नाव ठेवणारी होती. अशा वेळेला थोडंसं घरामध्ये आले. आई दुपारची वेळ आहे, सगळं साहित्य आणलं, पीठ मळायला गे, पुरण शिजवायला गे. छोट्या छोट्या हातांनी ते कसं पुरण शिजवलं, पुरण शिजवलं, कणकेचा गोळा केला. अरे दादा पण भाजायला खापर कुठे आहे? खानदेशातला पदार्थ आहे मांड, ते भाजायला तवा लागत नाही, खापर लागतं. अरे दादा खापर कुठे आहे? अशी जाते आणि अशी खापर घेऊन येते. तेव्हा गावचा पाटील होता, गावची गावकी होती विसोबा. तो विसोबा शेवटी सुधारला. जगाचे आघात सहन करतात पण संत जगाला सोडत नाही. विसोबा चौकातच उभा होता. हे करते दिवाळी सणाच्या दिवशी तुमची फुकटं पाहायला मिळतात. हे शब्द होते त्या काळात. जा घरी कशाला आलीस काका? कधी तुम्ही आई गेल्यापासून गोडा गोडाचं जेवण बनवलं नाही काका. आज माझ्या दादाला मांड खायचंय. खापर मागायला आली आहे. कुंभार माझ्याकडे तोंड करून काका म्हणला गाठ माझ्याशी आहे. गावाची गावकी होती, लोक घाबरत होती, खापर नाही मिळालं. तशीच तोंड घेऊन मुक्ताबाई आल्या. खुदके देत रडायला लागल्या. अरे एकही सण आम्हाला चांगला करू द्या ना रे. आम्ही काय जगाचं बिघडवलंय? अरे आम्ही काय कुणाचं वाईट केलंय? आम्ही काय कुणाच्या गुणावर आलोय? खाऊ द्या ना रे आमच्या गावाला गोडाचं जेवण. नाही खाऊ दिलं त्या काळात लोकांनी. माऊली ज्ञानोबाला तुमची काळजी कशाला करते? कणकेचा गोळा लावलेला ना पुरण दादा भाजणार कशावर? अरे तू थापायला घे. मांड थापायला घेतलं आणि एखाद्या लेकरानं रांगावर असं माऊली झोपले, गुडघे टेकले, हात टेकले. प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. वैश्वानर पेटला, एखादा तवा लालबुंद व्हावा तशी पाठ लालबुंद झाली आणि मांड टाकल्याबरोबर खरपूस मांड भाजायला लागलं आणि सुगंध आळंदी गावामध्ये सुटला. कारण होतं भाजणारा विष्णूचा अवतार आणि भाजून देणारी आद्य त्रयचटणी मुक्ताबाई होती. मांड्याचा सुगंध हा विसोबा आगाऊ YouTube चॅनल खापर नाही दिलं पण ही कार्टी खातात काय म्हणून बघायला आला. झोपडी काय सवणं होतं खिडकी. त्या खिडकीच्या बाहेर उभा राहिला. तोपर्यंत मुक्ताबाईनं पटापटा मांडी भाजून घेतली. तुपाची धार सोडली, केळीची पानं वाढली, त्याच्यावर मांडण टाकलं आणि दादा खावा खावा बोलीना म्हणून प्रेमानं मुक्ताबाई खाऊ घालायला लागल्या. बघता बघता ही भावंड खायला लागली. पहिलाच घास घेतला आणि निवृत्तीनाथांचे डोळे
चव आली बघ तुझ्या हाताला. आईची आठवण आली, डोळ्यातून सत्तर अश्रू व्हायला लागले. आणि मांडे खाता खाता या विसोबाने जेव्हा त्या खिडकीतून पावलं ना, तेव्हा विसोबा डोक्याला मारून यायला लागला. अरे हाय कोण आहे? अरे हे तर भूत म्हणावं की किंवा म्हणावं. अरे हे भिंत काय चालवतं? अरे हे सगळ्यांना काय बोलवतात? 800 रुपये. अरे पाठीवर मांडे काय वाजतात? अरे कोण आहे हे? एकदाच एकच 800. असं बघता बघता माऊलींच्या हातातलं 1600 रुपये मांडं आलं होतं. एकच घास शिल्लक राहिलं होतं, एकच. 2-3 घंटे. विसोबाच्या मनाचं परिवर्तन झालं 2-3 घंटे 1600. आणि विसोबा म्हटला होता बस, आता हा शेवटचा घास घ्यायचा. म्हणून विसोबा झरकत आतमध्ये आला आणि शेवटच्या घासाला असं हिसकावून घेणार. एक ते 7 बस मुक्ताबाईनं हाताला झटका मारला. एक वाजेपर्यंत शिवी दिली, "ए, खेचरा!" एक वाजता सुरू बाजूला हो, तेव्हापासून विसोबा खेचर नव्हतं. रात्री होय. "ए, खेचरा!" सकाळी अरे माझ्या दादाच्या वाट्याचं खातं कोणती बहीण आहे? तिला आपल्या बाबाच्या वाट्याचं खाणारा भेटला. संपलं मग दिवसभर माऊलींचे शब्द आहे. सपाट. "तुमचे आता थांबू नको, शेवट सुधारायची वेळ आली आहे. आता थांबू दे." तो शेवटचा घास विसोबांनी खाल्ला आणि त्याच क्षणी विसोबाला आत्मसाक्षात्कार झाला आणि विसोबा माऊलींना ओळखत सकाळी होतच तसं काही ही त्यांची भूमी आहे. लाज वाटली पाहिजे आपल्याला जर आपण त्यांच्या भूमीत राहतो आणि अनुकरण करत नाही. आयफोन रे आयफोन थोडा जर मनात नाही आधी उतरलं पाहिजे. आमचे स्वामीजी म्हणायचे ओवी म्हणता म्हणता माणसाचं जीवन ओवी व्हावं, माणसाचं जीवन अभंग व्हावं. येत नसेल तर खरा वारकरी आहे. तर तो जो काम शब्द स्पर्श रूप रस गंध या विकारांना करतो तो याच्यावर चलवलं असतं म्हणून का ती ज्योत जर बघायची असेल तर माऊलींना प्रार्थना करा. माऊली एवढे सत्य झाले, रोज हरिपाठ म्हणतो, माऊली कृपा करा. आता ती ज्योत आम्हाला दाखवा. आणि निश्चितपणाने माऊलींनी कृपा केली आणि आपल्या मुखातून गजर झाला. ज्योत लांब नाही, जवळ आहे. अजून कीर्तन झालेलं नाहीये. वरती हात करा, जय विठ्ठल पर्यंत उठायचं नाही कुणी. सगळ्यांनी वरती हात करा, ताट करा, सरळ सरळ करा, सरळ. आता वरती हात करा ग माझ्या मायानो. सगळ्यांनी करा ताट. हातात वाकलेला सांधेवर होत असतो. सरळ करा, सरळ. चला एकदा जोरदार भजन करूया आणि पूर्णाहुतीच्या दिशेने जाऊ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आमची महाराज मंडळी पुढे म्हणतील, तुम्ही मागे म्हणायचं सगळ्यांनी. छत्रपतीचे छावा आहात तुम्ही. म्हणा म्हणा. तुम्ही आता 8 मिनिटं झाले, 9 मिनिटं झाले. काढणं सोडणं संपलं. थोडं असं हला शेजारी झोपडी काही नाही. जरा वरती हाताने प्रेमानं भजन करा.
हा